सकाळ सकाळी छान असा नाश्ता भेटला ना की माणसाचं मन अगदी मस्त असं प्रसन्न होऊन जातं. पण इथं कोण नाश्ता देईल आपल्याला? आपल्याच हाताने करावं लागतं आणि आपल्याच हाताने खावं लागतं. तर मग मी सकाळी मस्त छान पोहे बनवून घेतले आणि साईडलाच मटकी पण होती. मटकीला मस्त हळद आणि मीठ टाकून बॉईल करून घेतलं. आणि मम्मीनी येताना मला चिवड्याचं पॅकेट घेऊन आली होती. माहिती का, काल मम्मी पप्पा मला भेटायला आले होते, म्हणजे काका मावशी सगळी फॅमिली आले होते आणि दादा पण आला होता, माझा भाऊ. तर मग मी राखीचा कार्यक्रम कालच इथं आटपून घेतला. पण मला एकही फोटोशूट करता आला नाही आणि व्हिडिओ काढता आला नाही, कारण सगळेजण इतके घाईमध्ये होते ना. आले, अर्धा तास बसले, बळजबरी मी चहा पाणी वगैरे केलं, म्हटलं घ्या. आणि चहा पाणी घेतलं, लगेच मी सगळ्यांना राखी वगैरे बांधून दिली आणि ते त्यांचं निघून गेले. एक व्हिडिओ काही एक फोटोसुद्धा माझं काढणं झालं नाही. म्हटलं मस्त छान एडिटिंग करीन, रक्षाबंधन सेलिब्रेशन करेन, पण तसं काहीच झालं नाही. नंतर मग मी इकडे मस्त असे छान पोहे, मटकी आणि चिवडा, कांदा वगैरे टाकून घेतला. तर याच्यामध्ये निंबूची फक्त कमी होती. मस्त असं कॉम्बिनेशन एक नंबर लागतं आहे. आणि सगळ्यात आधी मी रानाच्या पप्पाला नाश्त्याला दिलं, कारण त्यांना बाहेर जायचं राहतं. आणि नंतर आमच्या सगळ्यांसाठी पण मग मी वाढून घेतलं आहे. राणा, अक्षू पण शाळेतून आले होते. आज 15 ऑगस्टचे लवकर सुटले, त्याच्यानंतरच मग मी नाश्त्याची वगैरे तयारी करून घेतली. आणि नंतर मग आम्ही नाश्त्याला बसलो. आणि आज दुपारी मला बरंच काम होतं, कारण सगळ्यांचा स्वयंपाक आज मला एकटीलाच करायचा होता. कारण आमच्याकडे थोडे गेस्ट बोलावलेले होते, आम्ही पाहुणे येणार होते बाहेरून, आत्याचेच रिलेटिव्ह होते कोणतरी नातेवाईक. मग त्यांचा स्वयंपाक पण मला करायचा होता. स्वयंपाकामध्ये मी मस्त भजी, डाळ, भात, चपात्या करून घेतल्या. आणि इकडे आपले पोहे मस्त असे छान एन्जॉय केले. पोह्यांचा प्रकार हा घरात सगळ्यांनाच बऱ्याचपैकी आवडतो आहे. आणि रानाई पोहे वगैरे असले की मस्त पोटभर जेवण करतो आहे. सगळे आम्ही स्वयंपाक वगैरे रेडी झाला, सगळे आम्ही मस्त जेवायला बसलो. आणि नंतर यांना वाटी लावून दिलं. मला काम आवरता आज पूर्ण 4 वाजून गेले. कपडे राहिले होते, नंतर मला जीवावर पण आला, मग मी मशीनला लावून दिले. आणि असा माझा दिवसाचा एंड झाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करा.